हॅलो फ्रेंड, आज आपण पाहणार आहोत चिकन लॉलीपॉपची रेसिपी. झटपट होणारी आणि विशेष म्हणजे काही टिप्ससोबत मी तुमच्यासोबत शेअर करणे. अगदी बाजारात मिळतील तसेच चिकन लॉलीपॉप बनवून तयार होतात. तर इथे मी चिकनचे 12 पीस घेतलेले आहेत स्वच्छ धुवून. त्यामध्ये 1 चम्मच मीठ टाकलेले, 1 चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच हळद पावडर टाकलेली, त्याचबरोबर आलं पावडर अर्धा चम्मच आणि इथे मी अर्धा टेबलस्पून मी इथे विनेगर टाकलेला आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही जास्त टाका किंवा मग लिंबाचा रस देखील त्या ठिकाणी तुम्ही टाकू शकतात. आता इथे 1 चम्मच मी डार्क सोया सॉस टाकलेला आहे आणि 1 चम्मच रेड चिली सॉस. जर तुम्हाला तिखट खूप आवडत असेल तर तुम्ही 2 चम्मचही ॲड करू शकता. त्याचबरोबर इथे अर्धी वाटी मी कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे. आता कॉर्नफ्लॉवरच्या जागी तुम्ही इथं मैदा टाकू शकता. अगदी बाजारात जे लॉलीपॉप भेटतात त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मैदाचा असतो. आता इथे मी फूड कलर टाकलेला आहे. फूड कलर अगदी ऑप्शनल आहे. मी अगदी थोडा चिमूटभर फूड कलर यामध्ये ॲड केलेला आहे. आता हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत. फूड कलरच्या जागी तुम्ही काश्मीरी लाल तिखट जास्त प्रमाणात टाकलं की फूड कलर टाकण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तेच लाल तिखट 2 चम्मच टाकू शकता. आता त्यानंतर इथे मी 1 अंडं टाकलेलं आहे. ते देखील आपल्याला टाकून व्यवस्थित मिक्स करून 10 ते 15 मिनिट मी साईडला ठेवलेलं आहे. आता थोड्या वेळानंतर 10 ते 15 मिनिट झाल्यानंतर मी याला मस्त छान असं तळून घेत आहे. तळताना असं मी हलक्या हाताने टाकणार आहे जेणेकरून त्याचा शेप जशास तसा राहील. आता एक एक करून मी तळून घेणार आहे. बरं, इथं महत्त्वाची टिप म्हणजे टाकताना आपण थोडंसं त्याला तेलामध्ये डिप करायचं आणि नंतर सोडायचं, कारण की त्याचा शेप आणि त्याच्यावरचं जे कोटिंग आहे ते जशास तसं राहील, ते तेलामध्ये स्प्रेड होणार नाही. आता याला आपण मिक्स करून घेऊयात. अगदी 10 ते 15 मिनटामध्ये छान तळून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यावरचा जो क्रंच आहे तो छान येईल. बाजारात जे भेटतात त्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये मैदा घातलेला असतो, त्यामुळे त्याचा वरचा जो कडकपणा आहे तो मैद्यामुळे जास्त येतो. तुम्हाला जर तसे अतिशय कडक आवडत असतील तर तुम्ही कॉर्नफ्लॉवरच्या जागी मैदा टाकून घ्या. आता हे मी साईडला काढून घेत आहे. दुसरे देखील मी तळून घेत आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता हे अशाच प्रकारे मी सगळे तळून घेणार आहे. अगदी बाहेर मिळतात तशी चव ह्या लॉलीपॉपची बनवून तयार होते. अगदी घरच्या साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये जबरदस्त चिकन लॉलीपॉप बनवून आपले तयार आहेत. इथे पहा. आता याला तुम्ही परत डीप फ्राय केलं तर आणखीन छान टेक्स्चर आणि कलर येतो, पण मी असेच ठेवणार आहे. इथे मी दह्याच्या आणि पुदिन्याच्या चटणीबरोबर सर्व केलेला आहे. आता जवळून दाखवते कसे झाले आहेत. एकदम छान बाहेरच्यासारखा रंग आलेला आहे आणि कमी साहित्यात झटपट बनवून तयार आहेत. नक्की एन्जॉय करा. बाय.